संध्याकाळी दिवा लावताना या 5 चुका टाळा. नमस्कार मित्रांनो, तुमच्या आवडत्या मांडवकर फॅमिली ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये संध्याकाळी देवासमोर दिवा लावण्याची परंपरा अनेक वर्षापासून चालत आली आहे. दिवा म्हणजे प्रकाश, सकारात्मकता आणि शुभ्रतेचे प्रतीक मानले जाते. असे म्हणतात की तिन्ही सांजेच्या वेळी घरात दिवा लावल्याने वातावरण पवित्र होते आणि मनाला शांतता मिळते. परंतु अनेक वेळा आपण नकळत काही अशा चुका करतो ज्यामुळे या पवित्र कृतीचे महत्त्व कमी होऊ शकते. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत संध्याकाळी दिवा लावताना टाळाव्यात अशा 5 महत्त्वाच्या चुका. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटची चूक बहुतेक लोक रोज करत असतात. चला तर मग सुरू करूया. सर्वात पहिली चूक म्हणजे दिवा उशिरा लावणे. अनेक घरांमध्ये संध्याकाळची वेळ झाली तरी मोबाईल, टीव्ही किंवा इतर कामांमुळे दिवा लावण्यास उशीर होतो. पारंपरिक मान्यतेनुसार सूर्यास्ताच्या आसपास किंवा तिन्ही सांजेच्या वेळी दिवा लावणे शुभ मानले जाते. या वेळेला घरातील वातावरण शांत आणि प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करावा. दिवा लावताना मनामध्ये सकारात्मक विचार ठेवावेत. यामुळे घरातील प्रत्येक सदस्याला आनंददायी वातावरणाचा अनुभव मिळतो. दुसरी चूक म्हणजे घाणेरडा किंवा फुटका दिवा वापरणे. बऱ्याच वेळा आपण दररोज तोच दिवा वापरतो, पण तो स्वच्छ करण्याकडे दुर्लक्ष करतो. दिव्यावर साचलेली काजळी किंवा तेलाचे डाग त्याचे सौंदर्य कमी करतात. घरातील प्रत्येक वस्तू स्वच्छ असणे आवश्यक मानले जाते. त्यामुळे आठवड्यातून किमान एकदा दिवा स्वच्छ धुवून घ्यावा. तसेच तडा गेलेला किंवा फुटका दिवा वापरणे टाळावे. तिसरी चूक म्हणजे वात चुकीच्या पद्धतीने ठेवणे. अनेक लोक घाईमध्ये वात कशी ठेवली आहे याकडे लक्ष देत नाही. पारंपरिक मान्यतेनुसार पूर्व किंवा उत्तर दिशेकडे वात ठेवणे शुभ मानले जाते. जरी श्रद्धा सर्वात महत्त्वाची असली तरी आपल्या परंपरेनुसार काही नियम पाळल्याने मनाला समाधान मिळते. त्यामुळे दिवा लावताना वात योग्य प्रकारे ठेवण्याचा प्रयत्न करा. चौथी चूक म्हणजे दिवा वारंवार विझणे. दिव्यामध्ये कमी तेल किंवा तूप असल्यामुळे अनेकदा दिवा काही मिनिटातच विझतो. दिवा लावण्यापूर्वी त्यामध्ये पुरेसे तेल आहे का याची खात्री करा. वात खूप लहान किंवा चुकीच्या पद्धतीने ठेवली असेल तरी दिवा विझू शकतो. त्यामुळे दिवा लावल्यानंतर काही क्षण त्याकडे लक्ष द्या. पाचवी आणि सर्वात महत्त्वाची चूक म्हणजे दिवा लावताना घाई करणे. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक जण फक्त औपचाराकरता म्हणून दिवा लावतात आणि लगेच इतर कामांमध्ये व्यस्त होतात. पण मित्रांनो, दिवा लावताना काही क्षण देवाचे स्मरण करणे, प्रार्थना करणे आणि मन शांत ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. श्रद्धा, विश्वास आणि सकारात्मक विचार यामुळेच पूजा अधिक अर्थपूर्ण बनते. दिवा हा केवळ एक ज्योत नसून तो आपल्या मनातील अंधार दूर करण्याचे प्रतीक आहे. मित्रांनो, आता पटकन या 5 चुका पुन्हा एकदा पाहूया. पहिली चूक म्हणजे दिवा उशिरा लावू नका. दुसरी चूक म्हणजे घाणेरडा किंवा फुटका दिवा वापरू नका. तिसरी चूक म्हणजे वात योग्य पद्धतीने ठेवा. चौथी चूक म्हणजे दिवा विझणार नाही याची काळजी घ्या. पाचवी चूक म्हणजे घाईघाईत दिवा लावू नका आणि काही क्षण शांतपणे प्रार्थना करा. तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. अशाच उपयुक्त माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मांडवकर फॅमिली ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. जय श्रीराम. पुन्हा भेटूया एका नवीन आणि उपयुक्त व्हिडिओसह.